चितारी आपणची मारी, आपण उद्धारी आपण. आपला निष्कारण गैरसमज झाला. गैरसमज? भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी कर्म मार्गाचा उच्छेद करण्याचा तू चंग बांधला आहे आणि शर्म नाही वाटत वरपणा तोंड करून बोलायला. नाम महात्म्याचं नसतंस तो माजवणारा तू एक महान पातकी आहेस. पांडुरंग पांडुरंग. परमेश्वर प्राप्तीचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. एक खडतर आहे, एक साधा आहे. ईश्वराला शोधण्यासाठी कठीण योग केला पाहिजे किंवा त्याला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चादी कर्म केली पाहिजे. ही योग कर्माची शिकवण सगळ्यांना सहज साध्य नाही. अगदी सामान्य आणि व्यवहारी लोकांसाठी भक्ती मार्ग आहे. लहान असो, थोर असो, स्त्री असो, पुरुष असो, सर्वांना सर्व वेळी पात्रापात्रतेची पर्वा न करता सहज रीतीनं अंगीकारता येण्यासारखा हा मार्ग आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आमची भागवत धर्माची एवढी शिकवण आहे. भागवत धर्माची शिकवण, पण त्यामुळं वैदिक धर्माची पायमल्य होते त्याची वाट काय? नाही, तसं नाही वेदमूर्ती. भागवत धर्म हे वैदिक धर्माचं अतिशय सोज्वळ आणि व्यापक स्वरूप आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे हेच सगळ्यांनी निरनिराळ्या प्रकाराने सांगितलं आहे. ज्याला तुम्ही निराकार, निर्विकार, ओंकार असं म्हटलं आहे त्यालाच आम्ही साकार, सविकार, पांडुरंग म्हणतो. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. सकल शास्त्रांचा विचार, अंती इतुकाचे निर्धार. 18 पुराणी सिद्धांत, तुका म्हणे हा धर्मे ज्ञान, कुळधर्मे साधन, कुळधर्म निधान हाती चढे. कुळधर्म निधान हाती चढे. कुळधर्मे महत्व, कुळधर्मे मान, कुळधर्म पावन परलोकी दे. कुळधर्म पावन परलोकी दे. तेव्हा आपापले कुळधर्म पाळणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. इतकंच नव्हे तर त्याची तपश्चर्या, त्याचा मोक्ष, त्याचं परमात्मपद त्यातच आहे. शिवबा, तुम्ही क्षत्रिय, तेव्हा क्षात्रधर्माप्रमाणे शत्रूशी लढून तुम्ही देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे. तो तुमचा राजधर्म आहे. तो तुम्ही पाळला तर जनक अंबरीषाप्रमाणे इहलोकी कीर्ती आणि परलोकी मोक्ष मिळवा. पण महाराज, क्षात्रिय धर्माच्या मोहाचं जाळे इतकं मोठं आणि गुंतागुंतीचं आहे की त्यात एकदा अडकलेला मनुष्य प्राणी परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी कधीच मोकळा होणार नाही. तसं नाही राजे. वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्तव्ये तुच्छ लेखून ईश्वर प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करण्याची किंवा दुसरा कोणताही खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. राजा असो, शिपाई असो किंवा तुमचा सामान्य प्रपंची प्रजाजन असो, धर्मानं नेमून दिलेली कर्तव्ये करीत करीत परमेश्वराला आपलासा करून घेण्याचा अगदी साधा मार्ग म्हणजे नाम घेता उठा बोठी. नाम घेता उठा बोठी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी.
विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. जे तू आणिक करीसी काही, जे तू आणिक करीसी काही. नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका. हा हा हा, खरं आहे, पटलं मला. महाराज, अज्ञानानं माझ्या हातून मोठी चूक होत होती, पण आपल्या उपदेशानं मला माझ्या खऱ्या कर्तव्याची जाणीव झाली. पांडुरंग 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 पांडुरंग